एकदम मस्त। वा वा वा, एक नंबर आपली सोयाबीन चिल्ली रेडी आहे। माहिती साहेब, आज सोयाबीन आणले। आज आपण मस्त छानपैकी सोयाबीन चिल्ली बनवूया। हे बघा, सोयाबीन आणले। आता ह्याला आपण काय करू, गरम पाण्यामध्ये मस्त 5-10 मिनटं उकळू याला आणि मग पुढची प्रोसेस करू। एक 10 मिनटं ह्याला चांगली उकळी येऊन देऊ। छान असे फुललेत सोयाबीन मस्तपैकी। आता आपण याला काढून घेऊ, उतरवून घेऊ। तरी छान फुललेत बघा। आपण असे किती छान फुललेत सोयाबीन बघा। यातलं आपण आता पाणी काढून घेऊ, मस्त पिळून घेऊ याला असं। ड्राय करू याला, ड्राय। कढईमध्ये तेल घालून घेऊ। तेल गरम होईल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करेपर्यंत तेल थोडं गरम होईल, आपण बाकीची तयारी करेपर्यंत 3 चमचे मैदा घेतलेला आहे। 3 चमचे मैदा घेतला। कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलं आपण 2-3 चमचे, अंदाजे 2-3 चमचे ते। 1.5 चमचा कस्तुरी लाल मिरची, अद्रकची पेस्ट। ही रेड चिल्ली सॉस आहे, अंदाजे टाकतोय मी 1-1.5 चमचा। टोमॅटो केचप आपण अंदाजे 1-1.5 चमचा। ग्रीन चिल्ली सॉस आहे, तो पण अंदाजे तेवढाच 1-1.5 चमचा। डार्क सोया सॉस, तो पण तेवढाच आपण अंदाजे टाकूया। त्यानंतर वाटीत आपण थोडं हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेऊन त्याचं पाणी करून टाकूया। ह्याला कसं जरा कुरकुरीतपणा येतो। मिक्स होईल सगळं व्यवस्थित। थोडं आपण मिरी घेतली होती बारीक करून, मिरीचं पूड टाकूया। सगळं आपण मिक्स करूया। तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। 5 मिनटं हे सगळं मिक्स करून घेऊ, म्हणजे तेल पण गरम होईल तोपर्यंत आपलं। तापले ते छान। ह्याला आपण तळून घेऊया।
तर आपण काढून घेऊ सोयाबीन आणि दुसरं टाकू. एक घाणा अजून निघाला पाहिजे. तर आता आपण चिल्लीसाठी सर्व जे आपलं भाज्या आहेत त्या सगळ्या कापून घेऊया. कांदे आहेत, शिमला मिरची आहेत, अद्रक आहे, लसूण सोलून घेतला आहे 8-10 पाकळ्या, गोबी पत्ता आहे, कांद्याची पात आहे, कोथिंबीर आहे. हे सर्व आपण चिरून घेऊ पहिले प्रथमतः आणि मग पुढची प्रोसेस करू. लसणाचे एकदम बारीक बारीक तुकडे करतोय. गोबी पत्ता, कांद्याची पात, अद्रकचे आपण तुकडे करून घेऊ बारीक बारीक. अद्रकचे मस्त बारीक तुकडे केलेत आपण. अद्रक, लसूण, कांदा बारीक चिरलाय, कोथिंबीर, शिमला मिरची, कांद्याची पात आणि इथं पत्ताकोबी. आणि आता हा एक कांदा आपण अजून चिरूया. त्याला थोडंसं मोठे मोठे पीस करूया. कट करून झालं. आता आपण पुढची तयारी करूया. आपण आता चिल्ली बनवतोय. पहिल्यांदा थोडंसं तेल टाकूया. पहिल्यांदा आपण ह्याच्यात टाकूया लसूण, अद्रक आपण बारीक कट केले होते आणि हा बारीक कट केलेला कांदा. छान आपण जरा परतून घेऊ 1-2 मिनटं. आपण ह्याच्यामध्ये आता लसूण अद्रकची पेस्ट पण ॲड करूया. लसूण आलं आपण बारीक चिरलेलं आहे, पण पेस्ट पण टाकूया याच्यामध्ये. आता आपण ह्यात ॲड करूया मोठा चिरलेला कांदा आणि शिमला मिरची.
आपण याच्यात सोयाबीन टाकूया, जे मगाशी आपण छानपैकी तळून घेतले ते सोयाबीन टाकूया. टोमॅटो केचप, ग्रीन चिल्ली सॉस, डार्क सोया सॉस, लाल मिरची थोडीशी, साधारणतः 1-1.5 चमचा रेड चिल्ली सॉस, थोडासा मैदा, आपण 1-1.5 चमचा मीठ घालूया. मगाशी आपण मीठ नव्हतं घातलेलं, कारण सोया सॉस वगैरे याच्यामध्ये मीठ असतं. आपण छान याला मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून ह्याच्यामध्ये घालूया. त्याच्यात आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पाणी ॲड करतोय. दोन चमचे व्हिनेगर, हे व्हिनेगर आहे, ॲपल व्हिनेगर, 2 चमचे आपण ॲड करतो. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करतोय कांद्याची पात वरून, पत्तागोबी आणि कोथिंबीर, सगळं आपण एकत्रच ॲड करतोय. ही छान चिल्ली झाली आपली, एकदम मस्त. आणि जाळ कमी करू, काढून घेऊ जाळ. आपली चिल्ली रेडी. तर मित्रांनो बघा, वा वा वा, 1 नंबर आपली सोयाबीन चिल्ली रेडी आहे. खूप छान मस्त वास आलाय. कसं दिसतंय? ओके. मीठ बरं झालं, आपण नंतर थोडंसं टाकलं, ते आधी टाकलं असतं ना मग खारट झाले असते. आता बरोबर मीठ झाले.